नमस्कार, मी सुरेखा इजी स्टिच विथ सुरेखा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत लॉंग बाईची डिझाईन। तर हे बघा, मी अगोदरच बाह्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची सविस्तर माहिती दिलेली, याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर बाहीची लांबी आहे 10.5, त्याच्यात प्लस 1 इंच केलं 11.5। त्याच्यानंतर बाहीची गोलाई आहे 10, 10चे निम्मे 5, त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर मुंढ्या जो पण असेल माझा 16 इंच आहे, ती 16चा मी अर्धा घेतला 8 इंच व 2 इंच शिलाई मार्जिन व आकार देऊन घेतलेला आहे। अशी मी बाहीची अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे। त्याला जॉईंट होतं, जॉईंट पण मी जोडून घेतलेला आहे। तर चला आता आपण याचीवाली डिझाईन तयार करायला घेऊ। तर बघा, हा जो कपडा आहे, हा मी कपडा डबल फोल्डमध्ये मी याला प्रेस करून घेतलेला आहे, दोघं बरोबरीने। तर तो मी किती व कसा घेतलेला आहे ते तुम्ही आता बघणार आहेत। तर हे बघा, हा कपडा साधारण आहे माझा 8.5 इंच। तर त्याआधी आपल्याला बाहीची उंची बघायची आहे। तर बाहीची उंची आहे 11.5 इंच आणि त्यानंतर जे आपले साडीचे काठ असतील ब्लाऊज पीसचे, ते काठ मोजून घ्यायचे। तर काठाची जी डिझाईन आहे ती 4 इंच येते। तर याच्यातनं आपण 11.5 मधून आपण 4 इंच मायनस करून घेणार आहोत। तर आपल्याला मोजून घ्यायचे आहे। तर आपल्याला 10.5 इंचाची बाही तयार करायची आहे। तर जे पण आपलं येईल माप ते घ्यायचं आहे। तर माझं आलेलं आहे 6.5 इंच। त्याच्यात मी 1.5 ते 2 इंच प्लस कपडा म्हणजे एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण कसं कमी जास्त व्हायला नको। तर हा माझा 8.5 इंचाचा फोल्ड करून मी प्रेस करून घेतलेलं आहे। अशी डबल कपडा आहे। त्यानंतर मी याला आता सेंटरमधून कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी याला कट करून घेणार आहे। हे बघा, मी कट करून घेत आहे। ही जी बाई आहे ही अतिशय सुंदर दिसते, खूपच छान दिसते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्याच्यानंतर आता एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यावाला आपल्याला सेंटर काढायचा आहे। तर हे बघा, मी याचा सेंटर काढून घेत आहे। सेंटरवरती कट देऊन घेत आहे, ज्यामुळे आपल्याला शिवण्यासाठी जड जाणार नाही व व्यवस्थित मापानुसार येईल। आणि हा, बाईवर जर कधी डिझाईन वगैरे असेल तर ते बघायचं आहे, सरळ उलटी बाजू बघायची आहे। तर हा जो कपडा होता ना, हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कारण तो कॉटन पण नाही आहे आणि नायलॉन पण नाही आहे, त्याच्यामुळे मिक्स आहे। तर त्याच्यावाले जे चुने आहे ना, ते म्हणजे त्याचे प्लेट्स टाकायला मला खूप प्रॉब्लेम झाला। मी बघा, तुम्हाला दिसतच असेल, मी 2-3दा त्या काढल्या, परत मोडल्या, परत टाकते, परत ते हे करते, कारण की तो जो कपडा आहे ना, तो असा म्हणजे गोळा पण होत नाही म्हणता येत, की तो म्हणजे चुनीच येत नाही त्याचीवाले व्यवस्थित। तर मी आता एका बाजूच्या चुन्या अगोदर टाकून घेते। त्याच्यानंतर आपल्याला ह्या ज्या चुन्या आहेत यांना प्रेसनेच आपल्याला सेट करावं लागेल, असं तर शक्य नाही। त्याच्यामुळे मी याच्यावरती प्रेस करून घेणार आहे, पुढं तुम्ही बघणारच। तर हे बघा, मी अशा प्रकारे, हे बघा, परत मोडून गेल्या। तर आता परत व्यवस्थित नवीन टाकावे लागतील। हे बघा, मी आता परत ट्राय करते। नाही मोडल्या। त्यानंतर आता दुसऱ्या बाजूच्या आपल्याला अपोजिट, म्हणजे ह्या आता आपण आपल्या बाजूने टाकल्या, आता त्या चुन्यांच्या बाजूने आपल्याला परत चुन्या अपोजिट दिशेने टाकायच्या आहेत। तर मी 4 चुन्या घेतलेल्या आहेत, ह्या बाजूला 4 व त्या बाजूला 4, अशा प्रकारे मी 8 चुन्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर आता याचा पण कपडा आहे, त्याचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण ज्या चुन्या घेतलेल्या आहेत त्या चुन्याच्या मापानुसार व्यवस्थित असं थोडंसं व्यवस्थित आकाराने चुन्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत वरती पण। तर इथे पण मला त्रास होतो आहे चुन्या टाकायला। तर हे बघा, करते मी पण परत ते मोडणार आहे असं वाटतंय मला। हां बघा, परत गेलं। आता नवीन टाकेल। आता शेवटच्या चुनीपासून सुरुवात करेल। एखादा कपडा जो असतो ना, तो खूपच जीवावर येऊन जाते त्या कपड्याला, म्हणजे शिवताना नको होतं। तशातला हा कपडा आहे। हे बघा, आता मी शेवटच्या चुनीपासून सुरुवात केली व आता व्यवस्थित येत आहेत। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ज्या चुन्या आहेत ना आपल्या प्लेट्स, त्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत। तसंच दुसऱ्या बाजूच्या पण टाकून घ्यायच्या आहेत।
हे आपल्याला ह्या ज्या चुन्या आहेत आपल्याला प्रेसने सेट करावे लागतील. बिना प्रेसच्या ते सेट होणार नाही, कारण तो कपडा असा फुगतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला या कपड्यासाठी प्रेसची गरज पडणारच. तर त्यामुळे मी अगोदर कपड्याला पण प्रेस करून घेतली, नाहीतर कपड्याला प्रेस करायची गरज नाही पडत, कारण की भरपूर नरम साड्या वगैरे येतात, त्याच्यामुळे होऊन जातात, म्हणजे छान येतात. उलट बिना प्रेसचं पण एकदम भारी येतात. पण हा जो कपडा आहे हा तसा नाही आहे. याला प्रेस केल्याशिवाय पर्याय नाही. प्रेसनेच त्या चुन्या व्यवस्थित सेट कराव्या लागतील. तर तसा एखादा कपडा जर तुम्हाला असा कॉम्प्लिकेट आला तर तुम्ही अगोदर त्याला प्रेसने त्या चुन्या सेट करून घ्यायचा, त्याच्यानंतर मग शिवायला घ्यायच्या. तर माझं आलं उलटं झालं, मी अगोदर चुन्या टाकल्या त्याच्यानंतर प्रेस करते. तर तसं तुम्ही करू नका. हे बघा मी प्रेस करून घेतलं, हे बघा किती छान चुन्या तयार झाल्या. आता त्यानंतर आता आपल्याला हा काठ घ्यायचा आहे. तर हा जो काठ आहे हा थोडा मोठा आहे, तर मी याच्यातून गोंडे बनवण्यासाठी पण कापड काढणार आहे. तर कापड काढण्यासाठी आपल्याला जी आपली बाही आहे ना त्याची गोलाई घ्यायची आहे. हे बघा, आणि तेवढा थोडासा एक्स्ट्रा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता हा बाजूचे जे काठ आहे त्याचे आपल्याला लटकन तयार करायला कामात येईल. त्यानंतर ही बघा, ही डिझाईन आहे, ही सरळ उलटी बाजू बघायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती मोराची डिझाईन दिलेली आहे, ती पण सरळ येईल, ते लक्ष ठेवायचं आहे. आता याचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे. हे बघा, मी याचा पण सेंटर काढून घेत आहे. त्यानंतर आपली जी बाही आहे तिचा पण सेंटर तर ऑलरेडी आहेच आपला. तो सेंटरवर सेंटर टू सेंटर आपल्याला जॉईन करून त्याच्यावरती पाव इंच मार्जिनने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. एकदम कमी कपडा पण नाही घ्यायचा, नाहीतर मग कसं होतं ना, ते जो कपडा असतो ना तो शिलाई सोडत जातो. त्याच्यामुळे मग कस्टमर म्हणतं की ताई असं काय झालं. तर म्हणून तेवढी काळजी घ्यायची. थोडा पाव इंचपेक्षा अर्धा इंच, पावणा इंच, म्हणजे अर्धा इंच तरी कपडा घेत जा. हे बघा, झालं आपलं, हे जोडून झालं. त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. कोणी कोणी याच्यावरती लेस पण लावतात, पण मग मला लेस लावायची गरज नाही वाटली, कारण काठच खूप असा मस्त भरीव दिसतो आहे, त्याच्यामुळे मी लेस काही लावली नाही. बिना लेसचीच ती खूप सुंदर आलेली बाही. जर लेस लावली असती तर मी ते जरा जास्तच येऊन गेलं असतं, त्याच्यामुळे मी लेस नाही लावली. तर हे बघा, आपली शिलाई टाकून झालेली आहे. त्याच्यानंतर परत याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. आणि आता आपण जी आपली अस्तरची बाही आहे ती ती आपल्याला आता इथं जॉईन करून घ्यायची आहे. तर अस्तरच्या बाहीचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे कट टू कट व्यवस्थित ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर आपल्याला. कमी जास्त नाही होऊ द्यायचं आहे. कमी जास्त जर झालं ना तर मग तो एक बाजू काठाची वरती जाते, एक बाजू खाली येते, मग ते बरं नाही दिसत. ते लगेच मग आपल्याला चुकीचं वाटतं की नाही यार हे कमी जास्त झालं, तर असं व्हायला नको. त्यानंतर आता इथं पण आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. हे बघा किती सुंदर दिसते, आताच छान दिसते ती बाही. इतकं सुंदर बसलं ना हे ब्लाऊज, त्यांना खूप आवडलं. बाही पण एकदम भारी आली. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला अजून एक आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. जे अस्तर आपलं जे ओपन असतं ना ते अस्तरला पण पॅक करून घ्यायचं आहे, अस्तर आणि आपलं मेन कपडा. त्यानंतर हे बघा, आता आपल्याला अस्तरचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे. आणि जे आपण वरती चुन्या केलेल्या आहे ना त्याच्या एक्झॅक्ट सेंटरला कट टू कट व्यवस्थित ठेवायचं आहे. व तिथून आपल्याला अगोदर एका बाजूची शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यामुळे कसं असतं ना, आपला जो सेंटर पॉईंट असतो ना तो बरोबर आपल्या शोल्डरवरती येतो, म्हणजे आपल्या खांद्यावरती येतो. नाहीतर मग काही वेळेस कसं असतं,
ज्यावेळेस आपण डायरेक्ट बाही जोडली ना, मग तो सेंटर पॉईंट बाजूला चालला जातो. तर त्याच्यामुळे आपल्याला ही पण काळजी घ्यायची आहे. व चारही बाजू आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत. हे बघा, ही जी बाही आहे ही खूप सुंदर तयार झालेली आहे. आपली जी बाही आहे ही पूर्ण रेडी झालेली आहे. आता फक्त आपण जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेणार आहोत व त्याच्यावरती बटन्स लावून घेणार आहोत. हे बघा, एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी कट करून काढून घेत आहे. अशा प्रकारे आपली ही डिझायनर बाही शिवून रेडी झालेली आहे. हे बघा किती सुंदर दिसते. त्यानंतर आता आपल्याला याच्या सेंटरवरती म्हणजे जिथून आपण चुन्या घेतल्या आहे तिथे आपल्याला बटन लावायचे आहेत. तशाच पद्धतीने मी दुसरी पण बाही तयार करून घेतलेली आहे. तिचा मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण कसं मग खूप मोठा होऊन गेला असता व्हिडिओ. त्याच्यामुळे मग मी पहिला याच्यात तुम्हाला समजवलं गेलं, तर आता दुसरं तुमच्या लक्षात आलंच असेल. तर बघा, आपली स्लीव्ज डिझाईन किती सुंदर रेडी झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा प्लीज. ऐका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.